हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. 2-3 दिवसांनी खूप थंडी वाजतीये. आज सकाळी-सकाळी खूप आभाळ होतं आणि आत्ताशी थोडंसं ऊन पडलंय आणि सकाळी-सकाळी कोवळं ऊन हे घ्यायलाच पाहिजे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी मिळतं. व्हिटॅमिन डी हाडाच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप आवश्यक असतं. मी पण कवळ्या उन्हालाच आले होते, पण मला गच्ची खराब दिसली तर गच्ची घेतली झाडण्यासाठी आणि अजून माझा स्वयंपाक वगैरे सगळा बाकी आहे. पण म्हटलं थोडंसं ऊन घ्यावं. सकाळी-सकाळी जास्त काही बसता येत नाही उन्हाला, कारण सकाळी-सकाळी खूप काम असतं. पण 15-20 मिनिटं तरी मी बसत असते. इथं बघा असे झाडं लावले कुंड्यामध्ये. पहिलं इथं मी भेंड्याचे झाड लावले होते आणि खूप भेंड्या आल्या होत्या. नंतर वाळून गेलं होतं ते, तर काढून फेकून दिलं आणि आता हे रानवांग्याचं झाड आहे, तर ऑटोमॅटिकच आलं ते. आणि इथं हे कमळाची झाडं आहे. 5 बिया लावल्या होत्या, तर त्यातले 3-4 झाडं आले आणि बाकीचं एक झाड नाही आलं. इथं माझी गच्ची झाडून झाली आहे आणि बघा किती छान दिसते गच्ची झाडल्यावरती. आणि माझ्या एका कामामध्ये 2 कामं झाले. माझं ऊन पण घेऊन झालं आणि गच्ची पण स्वच्छ झाली. चला तर आता मला स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे अजून. तर आता मी हातपाय वगैरे धुते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. कच्च्या टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी इथं खोबरं घेतलंय थोडंसं कट करून, हिरव्या मिरच्या घेतल्या 8-10, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस, 2 चमचे धने आणि 4 मिरे टाकले आणि 2 लवंगा. तर याला सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये तेलाचा वापर मी करतच नाही अजिबात मसाला भाजताना. तर इथं आपला मसाला पूर्ण भाजून झाला आहे. 1 कांदा टाकायचा छान असा भाजलेला, 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घ्यायचं आहे. थंडीत खूप येतात हे कच्चे टमाटे आणि याची भाजी खायला पण खूप टेस्टी लागते. तर ही वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे मी. तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडन. एरवी माझा स्वयंपाक लवकर होत असतो, पण आज थोडंसं लेट झालंय स्वयंपाकाला मला. आणि सकाळी मेथीचे लड्डू खाल्ले होते, तर कोणाला काही एवढं लवकर भूक पण नाही लागत. आणि आता मेथीचे लड्डू आहे, तर नाश्ता काही बनवत नाही, डायरेक्ट स्वयंपाकच करत असते. तसं पण आमच्या घरामध्ये जास्त काही नाश्ता बनवत नाही, कारण की एखाद्या वेळेस बनवला तर बनवत असते मी. नाहीतर एरवी स्वयंपाक माझा लवकरच होतो. आणि कसं आहे आमच्या घरामध्ये त्यांना शुगर आहे ना, त्याच्यामुळे मला लवकरच स्वयंपाक करावा लागतो आणि ते जेवण वगैरे करून जातात. मग आम्ही दोघीच राहतो घरी, तर आम्हाला लागतं 11 वाजता जेवायला. माझं अर्धं काम होतं आणि अर्धं काम तसंच ठेवते मी जेवण झाल्यावरती करण्यासाठी. इथं आपण तेल ठेवलंय गरम होण्यासाठी. अर्धा चमचा जिरे छान असे परतू द्यायचे आणि याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, तर जास्त नाही, 1 छोटा चमचा टाकायची फक्त. तुम्हाला मोहरी टाकायची असेल तर टाकू शकता अर्धा चमचा. आणि इथं 5 कच्चे टमाटे घेतले, हे पण तेलामध्ये फ्राय करून घेऊ. एका साईडला पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी. हे पाणी भाजीसाठी नाही आहे, तर मला पिण्यासाठी ठेवलंय मी. गरम होऊन थंड करून आणि नंतर पित असते मी. आणि बिना गरम केलेलं पिलं मी तर लगेच मला सर्दी होते, तर त्याच्यामुळे मी गरम करूनच पाणी पित असते. इथं आपले टमाटे छान असे फ्राय झाले. याच्यामध्ये मुगाची डाळ 1 घंटा अगोदर भिजत घातली होती. तर ही साल्टेची डाळ आहे. तुमच्याकडं साल्टेची नसेल तर तुम्ही इथं बिना साल्टेची पण यूज करू शकता, पण तिला पण भिजू घालायचं आणि नंतर यूज करायची. याच्यामध्ये मसाला टाकून दिला आहे आणि मसाला पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि आज चपात्या वगैरे नाही करणार आहे, कारण की रात्रीचा भात पण पडलेला आहे, तर त्याला पण फोडणी देऊन घेणार आहे. आणि बाजरीच्या भाकरी करणार आहे आज, कारण की बाजरीच्या भाकरी हिवाळ्यामध्ये छान लागतात खायला. आणि आमच्या इथे हिवाळ्यामध्ये सगळेजण असे बाजरीच्या भाकरीच खातात. एखाद्या वेळेस केल्या चपात्या तर केल्या वरण वगैरे असल्यावरती, नाहीतर आम्ही बाजरीच्याच भाकरी करतो. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे कट करून. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून देऊया. आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या. मी जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियममध्ये ठेवणार आहे. तर तुम्हाला दाखवते आणि अजून शिजन ती, तर अजून घट्ट होत जाते. हे बघा, अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी. आणि इथं आपली भाजी पण शिजत आली आहे. डाळ आणि टोमॅटो दोन्ही पण बघायचं दाबून शिजलं का नाही ते. भाजी बनवली आणि मीठ टाकायचंच विसरले, तर आता मीठ टाकते चवीनुसार. आता छान अशी शिजू देऊया.
कारण की टमाटर आणि डाळ कच्ची आहे, अजून शिजली वगैरे नाही आहे. तर हे बघा इथं रेडी झाली आता आपली टमाट्याची भाजी. हे बघा डाळ पण शिजली आहे आणि टोमॅटो पण शिजलं आहे. तर इथं भाकरी वगैरे पूर्ण झालं आहे माझं. आणि हे भांड्याला तर बघायचं कामच नसतं. सकाळीच एक टोपलं झालं होतं घासून आणि आता स्वयंपाकाचं परत एकदा आणि नंतर जेवण झाल्यावरती परत एकदा, असे किती वेळेस भांडे घासावं लागते प्रत्येक लेडीजला. किती पण आवरायचा प्रयत्न केला तरी पण पूर्ण दिवस हा कामामध्येच जातो आणि हे सकाळचं काम होत नाही तर लगेच संध्याकाळची पण वेळ होऊन जाते. तर आता माझं काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे. आता घेतले केस विचरायला आणि सकाळी काही मी केस वगैरे काही विचरत नाही. अंघोळ केली का लगेच किचनमध्ये येते आणि कॅमेऱ्यासमोर पण मी जशी आहे तशीच येते. तर तयार वगैरे होऊन काहीच येत नाही मी. पहिले माझे खूप केस गळत होते, पण आता बराचसा फरक पडला आहे मला. अजून काही पूर्ण पडला नाही. आणि केसाला लावायचं तेल हे मी घरीच करत असते आणि हे ऑनलाईन मागितलं होतं मी. हे सिरप हे रोज लावावं लागतं. तर डोक्याला लावून आणि मालिश करावं लागते याची. मी हे फक्त डोक्याला चोळते आणि मागच्या साईडला तेल लावत असते. तर तुम्हाला दाखवते मी कसं लावायचं ते. आणि जास्त प्रमाणामध्ये पण नाही घ्यायचं, फक्त 8 थेंब लावावं लागते आपल्याला. तर हे बघा आणि फक्त वरतीच लावणार आहे, तर खाली केसाला अजिबात लावणार नाही आहे. आणि तेल मी घरीच तयार करते. तर ते तेल कसं बनवते हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. कारण की आता माझ्याकडे 1 बॉटल तेल आहे. ते झाल्यावरती तुमच्यासोबत पण शेअर करेन. फक्त सिरप लावलंय मी, तेल नाही लावत. कारण की मला जायचं आहे हे कानं माझे चिटकवण्यासाठी. तर कानाचे छिद्र आहे ना एकदम असे मोठे मोठे झाले आणि हे माझं गोंधन हे पण काढून टाकायचं आहे मला. कारण की खूप वरती गोंदलेलं आहे ते आणि ते काही आत्ताच गोंदलं नाही, ते लहान होते तेव्हाच माझ्या आईनं गोंदलं होतं. कान आणि गोंधन आज दोन्हीचं पण काम करून टाकते. मला माहिती नव्हतं इथं पार्लरमध्ये निघतं म्हणून. हे माझ्या सासूबाईला माहिती झालं आणि त्यांनी मला सांगितलं. तर आता बघते जाऊन किती खर्च येतो किती नाही ते. मी दवाखान्यामध्ये विचारलं होतं तेव्हा मला सांगितलं होतं 2,000 लागते म्हणून हे गोंधन काढण्यासाठी. हे बघा अजून 1 बॉटल तेल आहे माझ्याकडं, म्हणून मी काही बनवलं नाही आणि तेव्हा बनवीन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला तर आता मी कपडे वगैरे चेंज करते आणि नंतर तुम्हाला भेटते. इथं मी तयार वगैरे झाले आणि आता जाऊन बघते पार्लरमध्ये किती पैसे घेतात किती नाही ते. हॉस्पिटलपेक्षा कमी जर असले तर कानं पण चिटकून येणारे आणि गोंधन पण काढून येणारे. दोघाची रेट सारखी असली तर मग हॉस्पिटलमध्ये केलेलं बरं पार्लरमध्ये केल्यापेक्षा. काय काय त्रास होतो, किती पैसे लागले, किती दिवसात बरं होतं, हे मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता मी जाऊन येते एकदा. हे घ्या आले मी पार्लरमधून आणि जास्त काही त्रास वगैरे मला काही झाला नाही. बरं झालं सासूबाई म्हणाल्या. त्यांच्यामुळं माझं कानाचं पण काम झालं आणि गोंदनाचं पण काम झालं. तर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पूर्ण शेअर करेन. कारण की थोडेसे कान दुखू लागले. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.